रामोशी समाजाच्या विविध मागण्यांसाठी मिरज तहसीलदार येथे निवेदन देण्यात आले आहे। आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांची जयंती 7 सप्टेंबर रोजी असते। ही जयंती शासकीय व निमशासकीय कार्यालयात साजरी करावी याचे परिपत्रक शासनाने काढावे। भिवंडी जन्मगावी उमाजी नाईक यांचे स्मारक उभारावे, त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा। रामोशी समाज भूमिहीन असल्याने शासनाचा कोणताही लाभ मिळत नाही, त्यांच्यासाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी, अशा विविध मागण्या शासन दरबारी रामोशी समाजाने केल्या होत्या। पण रामोशी समाजाच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे। रामोशी समाजाचा शासनाला विसर पडला आहे। या मागण्या शासनाने तात्काळ मान्य कराव्यात यासाठी आज तहसीलदार कार्यालय येथे मागण्याचे निवेदन देण्यात आले। मिरज तालुक्यातील रामोशी समाजाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। मिरज तहसीलदार शरद पाटील यांनी कार्यकर्त्यांना निवेदन दिले। यावेळी मोहन मदने, सर्जेराव खटावे, पिंटू नाईक, दिलीप नाईक, संदीप नाईक, सुरेश नाईक इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते। 7 सप्टेंबर रोजी आज आम्ही निवेदन देऊन सुद्धा जर शासकीय कार्यालयामध्ये राजे नरहरी नाईक यांची जयंती साजरी झाली नाही तर आणि शासकीय कार्यालयामध्ये त्यांची प्रतिमा जर नाही लावली तर 7 सप्टेंबरच्या नंतर मिरज तालुक्याच्या प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये या मिरज तालुक्यामध्ये बेरड रामोशी समाज मागासवर्गीय संघर्ष समिती MM ग्रुपच्या वतीनं असं एक भव्य आंदोलन उभं केलं जाईल। त्यामुळं प्रशासनानं आजच्या निवेदनाचा विचार करून राजे उमा नाईकांची जयंती आणि त्यांची प्रतिमा सर्व कार्यालयामध्ये लावून घ्यावी अशी विनंती आहे।